हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता वाजलेले आहे 7:30 आणि आज हरतालिका आहे. हरतालिकेची पूजा मी सकाळीच केली, तो व्हिडिओ मी टाकलेला नाही आहे. आता 7:30 वाजलेले आहे. आता दिवा वगैरे लावून घेते. गणपतीची सजावट सुरू झालेली आहे. आवाज येत असेल तुम्हाला. तर थोड्या वेळ पहिले मी गणपतीच्या सजावटीचं सामान आणायसाठी गेलेली होती मार्केटमध्ये आणि थोडा पाऊस म्हणजे थेंब थेंब पाऊस येत होता आणि आता प्रचंड पाऊस वाढलेला आहे आणि हळदी कुंकाला तर बाया येतीलच. तर मी साडी वगैरे चेंज करते म्हटलं, पण इतका पाऊस आहे तर त्याच्यामुळे मी ही जी सकाळी साडी घातलेली होती तीच साडी मी आता घालणार आहे, चेंज करणार नाही आहे. आणि अशा प्रकारे मी मेहंदी लावलेली आहे. तर ही मेहंदी तुम्हाला बघू शकता अशी फुसटशी झालेली आहे, कारण मी ही मेहंदी माझ्या भाच्याचं एंगेजमेंट होतं तेव्हा लावलेली होती. आता 2 दिवसच झाले. तर मी म्हटलं हरतालिकेलाही कामात येऊन जाईल. आणि पण ती बघा खूप अशी लाईट झालेली आहे मेहंदी. पण असो, गणपती बाप्पा मी कालच नागपूरवरून जाऊन आणलेला आहे. तर घरीच आहे गणपती बाप्पा, आता कुठेही जायचं नाही आहे. गणपती बाप्पांना आणायसाठी आम्ही चितारोळीमध्ये गेलेलो होतो नागपूरला आणि तिथून आलेलेच आहे रात्री गणपती बाप्पा. आम्हाला 12 वाजले यायसाठी, कारण सजावट वगैरे करून दिली होती गणपती बाप्पांना. तर चला व्हिडिओसोबत तसेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा. अशा प्रकारे आपली सकाळी छानपैकी पूजा करून झालेली आहे. आता दिवा वगैरे लावून घेतला. इकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे. ह्या गणपती बाप्पांची स्टोरी खूप मस्त आहे. म्हणजे मी आशिष एनेक्समध्ये पारचे कपडे घ्यायसाठी गेलेली होती आणि तिथे हे गणपती ठेवलेले होते. तर समोरच एक डब्बा ठेवलेला होता आणि त्यावर लिहिलेलं होतं डोनेशन बॉक्स. तर आम्ही शॉपिंग केली आणि भरपूर असे गणपती होते. तर मी सहजच विचारलं त्यांना की गणपती बाप्पा म्हणजे कसे काय वगैरे हे इथे ठेवलेले आहेत एवढे सारे. तर मग त्यांनी म्हटलेलं होतं की तिथे तुम्ही जो डोनेशन बॉक्स ठेवलेला आहे तर तिथे तुम्ही पैसे वगैरे डोनेट करा, त्या बॉक्समध्ये टाका पैसे तुम्ही, तर तुम्हाला गणपती बाप्पा मिळेल. तर मी त्यांना विचारलं किती पैसे टाकायचे आहे. तर त्यांनी म्हटलं कितीही टाका. तर मी म्हटलं 50-100 रुपये टाकले तरी चालते का? तर त्यांनी हो म्हटलं. मग मी पैसे टाकले बॉक्समध्ये आणि गणपती बाप्पा घेऊन आली. तर ही मातीची गणपती आहे आणि याला कलर वगैरे अजिबात केलेला नाही आहे. छान वाटते ही मूर्ती. आणि याच्या आतमध्ये एक झाडाची बी आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि ती झाडाची बी तुम्ही त्याचं झाड लावू शकता. जे गणपतीचे 10 दिवस आहे त्यामध्ये जर मी कथा केली तर मी यांचीसुद्धा पूजा करून घेणार आहे आणि यांना इथेच विराजमान करणार आहे नेहमीसाठी. हे जे आपले साचे असतात ना गणपतीचे, त्यापासून बनलेली ही गणपतीची मूर्ती आहे. तर तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. खूप छान वाटत आहे. अशा प्रकारे मी मंदिर आपलं छानपैकी गणपती बाप्पांना मध्ये बसून सजवून घेतलेलं आहे. ही विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती आहे तर ही अदितीलाच मिळालेली होती जेव्हा तिचा सत्कार झालेला होता तेव्हा. आणि हे माझे गुरु आहेत सत्यसाई बाबा, यांना मी खूप मानते. पार तिथे छानपैकी गणपतीचं डेकोरेशन करत आहे. तर हे जे आहे फ्लावर आणि पडदा वगैरे जो आहे आत्ताच आम्ही मार्केटमध्ये जाऊन घेऊन आलो आणि खूप पाऊस आला. हा आमचा कलाकार इथे बसलेला आहे. पार्थ
तर फ्रेंड्स, गणपती बाप्पांची पूजा करून झालेली आहे, आता 6:15 झालेली आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती यावेळेस आम्ही नागपूर चितरवळीमधनं आणलेली आहे आणि खूप छान मूर्ती आहे. प्रत्येकांना आपापली मूर्तीच आवडते. आमचे गणपती बाप्पा यावेळेस 2 दिवसा अगोदरच आलेले होते, कारण आमच्या सुट्टीचा दिवस होता सोमवार, त्याच्यामुळे हे पॉसिबल झालं. नागपूरवरून आम्ही गणपती बाप्पा आणलेले आहे. दरवर्षी आम्ही कन्हांवरूनच गणपती बाप्पांची मूर्ती आणत असतो, पण फारची जिद्द होती की नाही यावेळेस आपण नागपूरवरनं घ्यायचा वगैरे. तर साधी मूर्ती होती आणि त्याला सजवलेलं आहे, पांढरा फेटा वगैरे लावलेला आहे. पारची इच्छा होती की आपण पांढरा फेटाच लावायचा वगैरे यावेळेस, कारण त्यांनी जे डेकोरेशन केलेलं आहे बघू शकता, खूप मस्त डेकोरेशन केलं आहे पार्कने. आणि गुलाबांचे जे फुलं वगैरे आहे, लाल पडदा आणि सिंपल पद्धतीचं आहे डेकोरेशन. मला तर खूप आवडलं. गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा खूप आवडली. तुम्हाला आवडली की नाही हे नक्की सांगा. डेकोरेशन कसं वाटलं आणि गणपती बाप्पांची मूर्ती कशी वाटली हे नक्की सांगा. गणपती बाप्पांचा हा प्रसाद आहे, तुम्ही सुद्धा घ्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असंच म्हणून आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.